नमस्कार नाशिककर, NK न्यूजमध्ये आपलं स्वागत। शहरवासी आपणास माहिती की नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावर आत्ताच 16 तारखेपासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा 23 वर्षातील क्रिकेटचा सामना होत आहे आणि या सामन्यासाठी नाशिककरांनी गर्दी करावी असं NDCA तर्फे आपणास आवाहन करण्यात आले। अशाच प्रकारे आपण महाराष्ट्राचे सिलेक्शन कमिटीवर असलेले श्री भगवान काकड सर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। त्यांच्याशी आपण आत्ता जो सामना होणार आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। सर, आपण एक रणजीपटू, नाशिकचे रणजीपटू आहात। नाशिकचे रणजीपटू म्हणून आपल्याला काय वाटतं? आपल्याला कसा अभिमान वाटतो? अभिमान तर आहेच आहे, पण ज्या कंडिशन मधनं आम्ही आलो नाशिकचं नाव घेऊन पुढे, त्या परिस्थितीमध्ये ना आता खूप फरक आहे। आत्ताची खूप सुविधा चांगल्या झालेल्या आहे। आमच्या वेळेस मॅटिंग क्रिकेट होतं। आम्ही स्वतःच रोलिंग करायचो, मॅटिंग लावायचो, स्वतः कर्णधार धनपाल शाह सुद्धा। आपण आता बघतोय का नाशिक क्रिकेट उंचवलेलं आहे। या उंचवलेल्या क्रिकेटमध्ये ज्यावेळेस आपल्याला जो इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या काळात मिळाला असता तर त्यात काय बदल आपल्याला दिसून आला असता? अजून काय बदल दिसला असता की नाशिकचे क्रिकेटपटू आणखीन घडले? अजून घडायला पाहिजे होते आणि होते तसे, पण इन्फ्रास्ट्रक्चर अभावी भरपूर जणांचा तशी प्रॅक्टिस भेटायची नाही। त्यामुळे ते त्याच ठिकाणी राहिले। जे आपल्या काळात अनंत कानेरे मैदान तयार होत होतं सुरुवातीच्या काळात, आता जर बघितलं तर त्याचं रूप पालटलेलं आहे, पालटलेलं आहे। ओएसिसच हे रुपडं पालटलेलं आहे। याबद्दल महाराष्ट्रातल्या अनेक मैदानांपैकी अनंत कानेरे मैदानाचं तुम्ही वर्णन कसं करू शकता? माझ्या मते स्टेडियम नंतरचं ग्राउंड असेल महाराष्ट्रात नाशिक अनंत कानेरे, एवढ्यात सुंदर झालेले आहे आता। परत वाट सुरुवात करावी क्रिकेट खेळायला। आपण एक सिलेक्टर म्हणून आहात आणि आता सध्या महाराष्ट्राच्या संघाबरोबर आपण आला आहात आणि त्याचबरोबर नवीन हंगामाला सुरुवात होती, तर महाराष्ट्राच्या संघाबद्दल काय सांगता येईल आपल्याला? काय अपेक्षा करता? आता यावर्षी आपण पहिल्या 2 मध्ये यायला पाहिजेच, एवढी चांगली टीम आहे। गोलंदाज फलंदाज दोन्ही पण 2-3 प्लेयर इंडिया प्लेयर आहे आपल्याकडं। त्यांचे काय नाव काय सांगता? सचिन दस, दिगंबर, आपलं दिग्विजय पाटील, अनुराग कवडे, हे 3 इंडिया खेळलेले प्लेयर। आपलं यावेळेचा शेड्यूल पूर्ण बिजी असेल, यानंतर नाशिक मधून गेल्यानंतर आपण आपला पुढचा सामना होत आहे। पुढचा सामना मला तर तामिळनाडू बरोबर आहे, पुण्यात येतो। सर, आपण एक तसं पाहिलं गेलं तर आपण एका ग्रामीण भागातून आलोय। मखमलाबाद हे आत्ताच जरी ग्रामीण वाटत नसतं, पण पहिले शहरापासून दूर होतं आणि शहरापासून दूर असताना नाशिकला येणं जाणं आणि त्यानंतर परत क्रिकेट खेळणं, हे कसं होतं? त्याच्यामध्ये जिद्द असते, तो करतो, तर परिस्थितीचे सामना झगडूनच यायला लागतं। पण ते आपलं झालं, करत होतो मेहनत, प्रामाणिक, यश भेटलं आपल्याला। आपण एक शेतकरी कुटुंबात असतानाही आपण क्रिकेटमध्ये करिअर केलं, क्रिकेट पुढे नेलं। घरून कधी आपल्याला असं हे झालं होतं का क्रिकेट खेळू नको किंवा क्रिकेट खेळ, अभ्यासाकडे लक्ष दे, असं कधी झालं होतं? नाही, असं एवढे सुशिक्षित नव्हते आमचे घर। शेतकरी कुटुंब होतं, फक्त काम करायचं नाही घर। आणि क्रिकेटची आवड झाल्यामुळं मला प्रोत्साहन भेटत गेलं स्वतः। धनपाल शाह, प्रशांत राय त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल माझी झाली। आपण जर बघितलं तर मखमलाबाद हे देखील एक क्रिकेटचं माहेरघर म्हटलं जातं। तर एक खरोखर शहरापासून थोडं लांब आहे, परंतु त्यात अनेक प्लेयर घडले, नितीन गात्रक सारखे, आपल्यासारखे, श्रीरंग कापसे सारखे, अशा अनेक प्लेयर घडले आणि आता घडताय। याबद्दल काय म्हणतात? घडायलाच पाहिजे। आता एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मखमलाबादमध्ये क्रीडकने आणलंय, खूप सुंदर ग्राउंड केले आणि पोरांनी फक्त मेहनत करायची, यश भेटेल। सर, आणखीन एक पुढे जाऊनच आपण म्हणतो की हे जे पहिले मखमलाबाद इथे अशा प्रकारचं ग्राउंड नव्हतं,
पण आता हे ग्राउंड कडक सारखं ग्राउंड मिळालंय, ज्या फॅसिलिटी पाहिजे त्या एकदम तुमच्या जवळ येऊन मिळालेल्या आहे. आणि त्या जवळ येऊन मिळालेल्या असताना नवतरुणांनी कसा त्याचा फायदा घेतला पाहिजे? खेळाची आवड निर्माण करायची पहिले, त्या आवडीचं रूपांतर करिअर मध्ये करा. बरं. तर मुलं मोठे होते. फॅशन म्हणून किंवा कोणाला दाखवायचं म्हणून खेळायचं नाही. बरं. करिअर करायचं तेवढी मेहनत करायला लागेल. आपण सध्या पुण्याला राहतात. पुण्यावरून ज्यावेळेस आपण नाशिकला येतात, तर नाशिकला आल्यावर ज्यावेळेस आपल्या गावाला मखमलाबादला येतात, त्यावेळेस आपल्या आठवणी कशा जागृत होतात? आठवणी, खूप आठवणी जागृत होता. टेनिस बॉल, क्रिकेट खेळायचो, हे करायचो, कॉर्क बॉल. आणि आता ते सगळं लुप्त झालंय. आणि आता नवीन सुरुवात खूप चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरने आता झाली, माझ्या घराच्या बाजूलाच आहे. त्यामुळे खूप वाटतं असं काहीतरी आलं, आपल्या क्रिकेटने आपल्या गावाला काहीतरी दिलं. बरोबर. आणि गावाचं नाव महाराष्ट्रात नेलं. बरोबर. माझ्या मते महाराष्ट्रापेक्षा आपण भारतात नेला असं म्हणता येईल, कारण आज आपण तुम्ही महाराष्ट्राचे कोच आहे आणि सिलेक्टर आहे. सिलेक्टर असताना बाकीचे इतर राज्याचे पण संघ आलेले असतात आणि त्यावेळेस नक्कीच एक सिलेक्टर म्हणून आपण देशामध्ये सुद्धा आपलं नाव आहे. असं होत असताना सर, आपण याकडे आणखीन पुढे क्रिकेटकडे कोणत्या दृष्टीने बघाल का? क्रिकेट अजून नाशिकचं, पुण्याच्या तुलनेत नाशिकचं क्रिकेट अजून थोडं विकसित पाहिजे, त्यासाठी थोडस उपजीविका म्हणजे काही नोकऱ्या लागणं, काही करणं, तर अजून लोक त्याच्याकडे ओढ निर्माण होईल. करिअरच्या दृष्टिकोनातून खेळतील. पण थोडं इथं नोकरीची संधी नसल्यामुळे खेळाडूंना, त्यामुळे थोडस दुर्लक्ष होत चाललंय असं मला वाटतंय. खेळाडूंनी फक्त क्रिकेटकडे लक्ष द्यावे की बाकी इतर? प्रामाणिकपणे तुम्ही क्रिकेटवर लक्ष दिलं तरी फळ भेटतच. अभ्यास केला नाही तर कोणी यशस्वी होत नाही. बरोबर. तसं क्रिकेटचे तुम्ही प्रामाणिक मेहनत करा, सगळं भेटणार. सर, आपण आता महाराष्ट्र सौराष्ट्र जो सामना होणार आहे त्या दृष्टीने आपली तयारी कशी आहे आणि त्या सामन्याकडे कशा? खूप चांगले. म्हणजे आता आम्हाला वेळच भेटला नाही. एक शेवटचे आता 3 दिवस फक्त प्रॅक्टिस चालू आहे. नाही, सगळा पाऊस आणि आमचं प्रॅक्टिसचं हे केलं. महाराष्ट्रातच पाऊस, पूर्ण महाराष्ट्रात पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिसला वेळ नाही भेटला. पण आता मुलांचं टॅलेंट एवढं चांगलं आहे, काय यशस्वी होतील. याच्यातलेच काही प्लेयर रणजी ट्रॉफीला पुढे जातील 100%. म्हणजे सचिन झाला, दिग्विजय पाटील झाला, अनुराग कवडे, नीरज जोशी, हे भविष्य आहे महाराष्ट्राचं. सर, तुम्ही आज आमच्याशी गप्पा मारल्यात. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र हा सामना होणार आहे त्याविषयीचं आपण विश्लेषण केलं. आपण कसे तयार आहात ते आम्हाला सांगितलं. आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा.